नमस्कार सगळ्यांना. रसोई रेग्युलर विथ विनीतामध्ये तुमचं स्वागत आहे. तर इथं बघू शकता तुम्ही मस्त असा रवा केक बनवलेला आहे. तर हा केक ना कमीत कमी खर्चामध्ये आणि कमीत कमी भांडे यूज करून हा केक बनवलेला आहे. जसं की आपण काहीतरी केक वगैरे बनवताना जास्तीत जास्त भांडे पडतात. मग ते सर्व भांडे यूज न करता फक्त मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि केक टीनमध्येच आपलं डायरेक्ट 2च भांडे भरणार आहेत. तर इथे जास्तीत जास्त भांडे भरवायचे नाही आहेत आपल्याला आणि कमीत कमी साहित्यामध्ये कमीत कमी खर्चामध्ये हा केक बनवून तयार होतो आणि खायला एकदम अप्रतिम गुलाबजामुनचा टेस्ट कसा येतो तशा पद्धतीने हा एकदम आपला रसरशीत असा हा केक बनवून तयार होतो. तर इथं बघू शकता तुम्ही किती सुंदर असा रसरशीत असा हा केक बनवून तयार झालेला आहे. एकदम खायला अप्रतिम असा हा केक बनवून तयार होतो. चला तर मग बनवूयात आपण हा रवा केक. तर त्यासाठी ना मी ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ना 1.5 कप रवा घेतलेला आहे. त्यामध्ये ना इथे मी अर्धा कप साखर घेतलेला आहे आणि 1/4 कप मी इथे मिल्क पावडर घेतलेलं आहे. हे जेवढे काही कोरडे साहित्य आहेत आपल्याला मिक्सरमधूनच फिरवून घ्यायचं आहे जवळजवळ 30 ते 40 सेकंद. तर अशा पद्धतीने इथं बघू शकता तुम्ही छान असं मी मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे. तर मिक्सरमधून फिरून झाल्यानंतर त्याच मिक्सर भांड्यामध्ये ना आपल्याला दूध घ्यायचं आहे. तर इथे मी 1 कप दूध घेतलेलं आहे आणि इथे 1/4 कप मी तेल घेतलेलं. तेल बघू शकता तुम्ही फक्त 1/4 कपच घेतलेलं आहे. म्हणजे आपण तेलाचा जो चमचा असतो ना त्या चमच्याने ना मी इथे 3 चमचे तेल घेतलेलं आहे. जास्त तेल घेतलेलं नाही आहे. जर बॅटर आपल्याला जास्त दाट वाटत असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून अशा पद्धतीने आपल्याला अजून एक 10 ते 20 सेकंद आपल्याला फिरवून घ्यायचं आणि त्यामध्ये ना मी इथे हाफ टीस्पून म्हणजे अर्धा टीस्पून मी इथे बेकिंग पावडर आणि 1/4 टीस्पून मी इथे बेकिंग सोडा घेतलेला आहे. हे सर्व मिक्सरमधनं आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि हे ना मिश्रण आपल्याला एक 10 मिनिटासाठी ना रेस्ट करायला ठेवायचे. तर हे मिक्सरच्या भांड्यामध्येच बघू शकता तुम्ही मी दुसरे कुठले भांडे भरवलेले नाहीत, फक्त मिक्सरच्या भांड्यामध्येच यूज केलेलं आहे. तर ते पीठ रेस्ट होईपर्यंत इकडे मी एक पातेल्यामध्ये एक घमेलं घेतलेलं आहे मोठं, त्यामध्ये रिंग ठेवलेलं आहे प्रीहीट करायला. म्हणजे आपलं केकचं जो तो पातेलं प्रीहीट करायला ठेवलेला आहे. हवं तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता. तर इथे मी एक हा डब्बा घेतलेला आहे. हा डब्बा कुकरमध्ये बसत नाही म्हणून हा मोठं पातेलं ठेवलेलं आहे. तर त्या डब्याला छान बटर पेपर लावून घेतलेला आहे, तेल पुसून घेतलेलं आहे आणि आपल्याला केकचं मिश्रण त्यामध्ये वतून आपल्याला प्रीहीट करायला म्हणजे केक तयार होण्यासाठी ठेवायचं आहे. तर जवळजवळ ते केक बनायला ना मला 20 ते 25 मिनटं लागलेले आहेत. टाईम कमी जास्तसुद्धा होऊ शकतात. तर इथे मी आपण गुलाबजामुनसाठी कसा पाक बनवतो ना तशा पद्धतीने आपल्याला पाक बनवायचे. तर तो पाकसुद्धा तयार झालेला आहे आणि इथं बघू शकता तुम्ही 25 मिनटं झालेलं आहेत. तर हवं तर टाईम कमी जास्त होऊ शकतो. तुम्ही तुमच्या हिशोबाने टाईम बघू शकता. म्हणजे केक झालेलं न झालेलं कळेलच. म्हणजे टाईम मागं पुढे सुद्धा होऊ शकतो. म्हणजे 25 मिनटापेक्षा जास्त वेळसुद्धा लागू शकतो. तर अशा पद्धतीने आपला बघू शकता तुम्ही केक बनवून तयार झालेला आहे. जरासुद्धा चिकटलेला नाही आहे चाकूला. थंड झाल्यानंतर आपल्याला डब्यातून बाहेर काढायचं आहे. तर अशा पद्धतीने साईडने चाकू फिरून घ्यायचे आणि आपल्याला डब्यातून ना हा केक बाहेर काढून घ्यायचा आहे. तर इथे मी बटर पेपर काढून घेते. बटर पेपर काढून झाल्यानंतर ना परत मी हा केक ना तो डब्यातच ठेवून देणार आहे. बघू शकता तुम्ही किती छान स्पॉन्जी असा हा केक बनवून तयार झालेला आहे. कलरसुद्धा बघू शकता केकला किती छान आलेला आहे. तर हा केक ना मी परत डब्यामध्येच ठेवून देणार आहे आणि कट करून घेणार आहे चौकोनी आकारामध्ये. जे आपण तयार केलेलं पाक आहे ना ते पाक आपल्याला ह्या केकवरती आपल्याला वतून द्यायचं आहे. जसं आपण गुलाबजामुन जो टेस्ट येतो ना सेम तशा पद्धतीनेच ह्या केकला टेस्ट येतो. खूप छान झालेला हा केक, मुलांना खूप आवडलेला. अगदी झटपट असा बनवून तयार होतो. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये, कमीत कमी खर्चामध्ये आणि कमीत कमी भांडे न भरवता जास्तीत जास्त भांडे न भरवता कमीत कमी भांड्यामध्ये आपला हा रवा केक बनवून तयार होतो. तर इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे आणि जो काही साखरेचा पाक आहे ना तो पाक ना आपल्याला ह्या केकवरती वतून द्यायचा. अशा पद्धतीने सगळीकडं पसरू द्यायचं म्हणजे जेणेकरून जो पाक आहे ते पूर्ण आतपर्यंत मुरायला पाहिजे. तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही मी पूर्ण पाक वतून दिलेला आहे. छान पाक ना केकमध्ये छान मुरलेला आहे. तो ना नंतर एक एक ठोकळा काढून आपल्याला खायला द्यायचा आहे मुलांना. तर अशा पद्धतीने आपला हा मस्त रवा केक बनवून तयार झालेला आहे. तर बघू शकता तुम्ही एकदम रसरशीत असा हा रवा केक बनवून तयार झालेला आहे. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये, कमीत कमी खर्चामध्ये, कमीत कमी म्हणजे जास्तीत जास्त भांडे न भरवता कमीत कमी भांड्यामध्ये आपला हा रवा केक बनवून तयार झालेला आहे. तर वरून थोडेसे मी गार्निशिंगसाठी ना बदामाचे काप लावून घेते. तर अशा पद्धतीने आपला हा मस्तपैकी रवा केक बनवून तयार झालेला आहे. अगदी खायला गुलाबजामुनचा टेस्ट येतो. तर अशा पद्धतीने आपला हा गुलाबजामुनचा हा रवा केक बनवून तयार झालेला आहे. कसा वाटला तुम्हाला ह्या रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.